नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातेच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे पार्वती ऋषिकेश जवळ असते आणि त्यावेळेस सुमित्राला खूप राग आलेला असतो आणि सुमित्रा तिचा हात धरून झटकते आणि म्हणते, सोडा त्याला, काय हा बालिशपणा लावलेला आहे, कोण कुठची ही बाई, काहीही बोलते, तोंडाला येईल ते, माझा तर या बाईवरती काडीचाही विश्वास नाही. तरी ते ऐश्वर्याला मात्र भीती वाटत असते. तर इकडे जानकी तिची समजूत काढते आणि म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमची पार्वती आई काही वर्षांपूर्वी बसच्या अपघातातच वारलेली आहे आणि ती पुन्हा परत कशी येईल असा प्रश्न ती तिला विचारते. जानकीच्या ह्या प्रश्नावरती सगळेच विचार करायला लागलेले आहेत आणि आता जानकीने तिला चांगलं कचाट्यात धरून हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर ती म्हणते, अगं जानकी, पण मी त्या बसमध्ये बसलेच नाहीये, तर मग माझा अपघात कसा काय होईल? आता हे ऐकल्यानंतर इथे सुमित्राला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि बाकीचे त्याचबरोबर सगळेजण आश्चर्यचकित होतात की नेमकं हाय तरी काय आणि घडतंय काय. तर घरी आल्यानंतर सुमित्रा सगळ्यांना म्हणत असते, मी त्या बाईला घरात घेणार नाही. आणि त्यानंतर जानकी म्हणते, आई त्यांना एक चान्स तरी द्या, तुम्ही त्यांना एक संधी द्या, जेणेकरून हे सिद्ध होईल की ते पार्वती आईच आहेत. जानकी म्हणते, आपल्या सगळ्यांची मतं एकमेकांच्या विरोधात आहेत, तर माझं म्हणणं ऐका आणि आपल्याला कुटुंब कौल घ्यायला हवा असं ती सगळ्यांना सांगते. आणि आता हे ऐकल्यानंतर सगळेजण जानकीकडे पाहायला लागतात. तर जानकीविषयी सुमित्राच्या मनामध्ये विष निर्माण होईल का? आणि हे ऐकून ऐश्वर्याला मात्र आनंद मिळतो, कारण तिचा हा प्लॅन तिच्यामुळे सक्सेस होणार आहे. कसा वाटलाय